पाहिजे, तालुक्याला पाणी मिळालंच पाहिजे। परवा दिवशी महाराष्ट्र विधानसभेचं एक दिवसीय अधिवेशन झालं आणि ते अधिवेशन झाल्यानंतर जत तालुक्यातील जो पाण्याचा प्रश्न गंभीर आहे त्या संदर्भात सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि तालुक्यातली पाण्याची परिस्थिती त्यांच्यासमोर विशद केली आणि त्याचबरोबर जो म्हैसाळ विस्तारित योजनेच्या संदर्भातल्या या तालुक्यातल्या लोकांच्या गैरसमज होते त्या संदर्भातल्या सगळ्या परिस्थिती सांगितल्यानंतर संबंधित विभागाचे सचिव सन्माननीय दीपक कपूर यांना तातडीने त्यांनी फोन लावला आणि विस्तारित म्हैसाळ योजनेचं तातडीने निविदा काढण्यासाठी या ठिकाणी निविदा पूर्व जी मंजुरी लागते ती मंजुरी देऊन आज येणाऱ्या काळात या 2-3 दिवसात विस्तारित म्हैसाळ योजनेच्या संदर्भातल्या टेंडर प्रोसेस ही या ठिकाणी निविदा लवकरात लवकर पूर्ण होईल आणि जत तालुक्यातल्या उर्वरित 67 गावांना या संदर्भातल्या विस्तारित म्हैसाळ योजनेचं पाणी लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पूर्ण होऊन त्या लोकांना पाणी मिळावं हीच सदिशा या निमित्तानं या महाराष्ट्र राज्याकडे वेळोवेळी पाठपुरावा घेतलेला आहे आणि आज त्याला मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं आहे। मी महाराष्ट्र शासनाचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो।